नमस्कार मित्रांनो, बार्टी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यामार्फत जे विद्यार्थी UPSC सिव्हिल सर्व्हिसेसमधील पर्सनॅलिटी टेस्टसाठी पात्र झालेले असतील, म्हणजेच नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी 2021 साठी पात्र असतील, त्या विद्यार्थ्यांना बार्टीमार्फत 25,000 रुपये आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे। तर चला मित्रांनो, पाहूया त्या संदर्भातील सविस्तर जाहिरात। तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, सविस्तर जाहिरात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा 2021 साठी आर्थिक सहाय्य योजना, ज्यामध्ये UPSC सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये पर्सनॅलिटी टेस्टसाठी जे अर्जदार किंवा विद्यार्थी पात्र असतील त्यांच्यासाठीची ही सहाय्य योजना आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार असतील, नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी 2021 मध्ये ते पात्र ठरले असतील, अशा उमेदवारांना एक रकमी आर्थिक सहाय्य प्रदान केलं जाणार आहे। योजनेचे स्वरूप काय आहे? पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एक रकमी रक्कम 25,000 रुपये आर्थिक सहाय्य म्हणून बार्टीमार्फत दिले जाणार आहे। त्यासाठी पात्रता काय असेल तर उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा। त्यानंतर उमेदवार संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा 2021 करिता पात्र असावा। अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी किंवा अर्जदारांनी बार्टी संस्थेने खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध करून दिलेल्या अर्जाची प्रिंट काढून घ्यावी। तो अर्जाचा नमुना आपण पुढे पाहणार आहोत। ती प्रिंट काढून घ्यायची आहे। सदर अर्ज पूर्णपणे भरून अर्जासोबत जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, डोमिसाइल प्रमाणपत्र, DAF म्हणजे डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म, त्यानंतर उमेदवारांचे बँक खाते क्रमांक, पासबुकच्या प्रथम पानाची प्रत व लोकसेवा संघ आयोग नागरी सेवा मुख्य परीक्षा 2021 चे प्रवेशपत्र इत्यादी सर्व कागदपत्रांची स्वसाक्षांकित प्रत व अर्ज स्कॅन करून तुम्हाला bartyupsc18@gmail.com या ईमेल ID वरती पाठवायचे आहेत। कागदपत्र स्वतः साक्षांकित असणे बंधनकारक आहे। अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक मित्रांनो 20 एप्रिल 2022 आहे। पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी या ठिकाणी क्रमांक देण्यात आलेले आहेत, त्या क्रमांकावरती तुम्ही संपर्क करून त्याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता। त्यानंतर पाहूयात मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता UPSC सिव्हिल सर्व्हिसेस पर्सनॅलिटी टेस्ट 2021 ॲप्लिकेशन फॉर्म बार्टीमार्फत पात्र विद्यार्थ्यांसाठी मॉक इंटरव्ह्यू घेतले जाईल। याबाबत सविस्तर सूचना तुम्हाला भविष्यकाळामध्ये ईमेलद्वारे कळवण्यात येईल। त्यानंतर पाहूयात मित्रांनो, अर्जाचा नमुना कशा प्रकारे आहे, अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे। तर या ठिकाणी अर्जाचा नमुना पाहू शकता। ॲप्लिकेशन फॉर्म फॉर UPSC सिव्हिल सर्व्हिसेस पर्सनॅलिटी टेस्ट फायनान्शियल असिस्टंट स्कीम 2021 या फॉर्मची तुम्हाला प्रिंटआउट काढून घ्यायची आहे। त्यानंतर डॉक्युमेंट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, बँक पासबुक, DA, पासपोर्ट साईज फोटो, डोमिसाइल UPSC या संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला स्कॅन करून या ठिकाणी bartyupsc18@gmail.com या ईमेल ID वरती तुम्हाला पाठवायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे। त्यानंतर कॅन्डिडेटचे संपूर्ण नाव, 10वीच्या मार्क मेमोवर सनदवरती जशा प्रकारे असेल त्याचप्रमाणे आईचे नाव, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्यानंतर जेंडर, कास्ट कॅटेगरी, कास्ट, आधार नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर, त्यानंतर एज्युकेशनल डिटेल, ईमेल ID, करस्पॉन्डर आणि परमनंट ॲड्रेस, त्यानंतर सीट नंबर UPSC मेन्स एक्झामिनेशन 2021 मधला तुमचा सीट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। ऑप्शनल सब्जेक्ट, त्यानंतर मीडियम ऑफ एक्झामिनेशन, बँक डिटेल आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुम्ही जर कुठल्या UPSC प्रिपरेशनसाठी बार्टीमार्फत मागे कुठल्याही इयरमध्ये तुम्ही जर बार्टीमार्फत प्रशिक्षण घेतलेलं असेल तर या ठिकाणी यस असेल तर यस वरती क्लिक करायचं आहे, अन्यथा नो वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी ट्रेनिंग घेतलेली असेल तर त्याबद्दलची माहिती विचारण्यात आलेली आहे आणि शेवटी अंडरटेकिंग फॉर्म आहे। तर ॲप्लिकंट पूर्ण तुम्हाला या ठिकाणी अंडरटेकिंग फॉर्म जो आहे वाचून घ्यायचा आहे। त्यानंतर टर्म्स कंडिशनवरती या ठिकाणी आय ॲग्रीवरती क्लिक करून डेट टाकायचा आहे, प्लेस टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमची सिग्नेचर करून हा फॉर्म स्कॅन करून घ्यायचा आहे। त्यानंतर हे जे डॉक्युमेंट सांगण्यात आलेले आहेत ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करून एका PDF मध्ये bartyupsc18@gmail.com यावरती पाठवायचं आहे। तर मित्रांनो, चांगली संधी आहे जे विद्यार्थी UPSC सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये पर्सनॅलिटी टेस्टसाठी पात्र आलेले आहेत। तर भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।